आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। टेंबू योजना 30 जून पर्यंत चालू राहणार। आरफळचे उद्यापासून आवर्तन सुरू होणार। कालवा समितीच्या बैठकीत विखे पाटील यांचा निर्णय। आमदार सुहास बाबर यांची माहिती। टेंबू उपसा सिंचन योजना, आरफळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडली। यामध्ये टेंबू उपसा सिंचन योजना 30 जून पर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली। आमदार बाबर म्हणाले, मंगळवारी पार पडलेल्या टेंबू उपसा सिंचन योजना, आरफळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक झाली। यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अरुणअण्णा लाड, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार विखे पाटील यांनी टेंबू योजनेतील नादुरुस्त झालेल्या ट्रान्सफॉर्मर रोहित्र तातडीने बदलून आवर्तन बंद पाडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली। यावेळी टेंबू योजनेचे जुने झालेले पंप बदलण्याबाबत चर्चा झाली। तसेच राजेवाडी तलावातील पाणी तातडीने कटफळ तलावातून सोडून उंबरगाव, उजारवाडी, पांढरेवाडी इत्यादी भागात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करता येईल अशी सूचना करण्यात आली। यावर राजेवाडी उजवा कालवा तसेच राजेवाडी तलावात जेहे कठापूर तसेच उरमोडी योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि यावर वेगळी बैठक घेण्यात येईल असे विखे पाटील यांनी सांगितले। आरफळ योजना उद्यापासून सुरू होणार। आरफळ योजनेचे उन्हाळी आवर्तनात जादा पाणी देण्याची विनंती करताच आरफळ योजनेचे उन्हाळी आवर्तन उद्यापासूनच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असेही आमदार सुहास बाबर यांनी सांगितले। स्टार वन न्यूज वर्तमान, व्हॉइस अँकर कीर्ती नाईकनवरे। 15-20 वर्षापूर्वी जुने पंप आपण पूर्ण क्षमतेने कधीही सगळे पंप चालू केले। आपण आता काय करतोय, 13 चालवतोय, काय मोडलं की जुन्याचं तिथल्या शिल्लक पंपाचं काढायला आपण दुरुस्त करून चालू। आज साहेब ते हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळे पंप बदलायला लागतील। नव्या टेक्नॉलॉजी प्रमाणे जोपर्यंत आपण ते सगळे बदलत नाही तोपर्यंत पूर्ण क्षमतेने साहेब योजना चालणार नाही। त्यासाठी आपल्याला एक पंप बंद पडला साहेब पाणी सगळे बोलत मागच्या काही पाण्याने वापरलेलं आहे, अगदी काहीच वापरलं। आता त्याने आम्हाला 1 दिवस पाण्याने टोचून आमच्या दोघांची मदत पाणी सगळं सोडून घेत आहे। तो मोकळं ठेवते 2-2 महिने चालू केलं, त्याचं मोकळं करून घेते। उद्या मोकळं त्यांना फक्त 2 महिने साबण भरून द्या। जय मला पण तुम्ही सांगा आणि आम्ही तुम्हाला कधीही इतर पाणी मागत नाही। ज्या वेळेला पावसाचं अतिरिक्त पाणी असेल आणि साहेब आम्हाला काय पहिल्या रोटेशनला जे अपेक्षित तुम्हाला पाणी एवढं मिळालं का नाही मिळालं समजून घ्या। तुम्ही जे आता रेकॉर्ड तुम्ही तसं सांगू नका, हे अपेक्षित होतं पण तेवढं पाणी मिळालं का आपल्याला पहिल्या रोटेशनला मिळालंच नाही। पाऊस काळ ऑक्टोबरपर्यंत चालू होता, तसं झालेलं नाही आणि पूर्ण क्षमतेनं पाणी मिळालेलं नाही। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।